नमस्कार मित्रांनो, भोसले रेसिपीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खूप दिवसानंतर थोडंसं काम होतं त्यामुळे बाहेर होतो. तर आता मस्तपैकी आज चिकन फ्राय राईस, महाराष्ट्रीयन चिकन फ्राय राईस कसा असतो ते आपण बघून घ्यायचा. तर मित्रांनो, चिकन फ्राय राईस साठी आपण सगळ्यात महत्वाचं चायनीजसाठी मिळणारा जो लांब राईस असतोय तो आपण 1 किलो राईस घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला गोड तेल लागणार आहे बोनलेस तळण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मैदा साधारणपणे 60-70 ग्रॅम. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कॉर्न फ्लावर 60-70 ग्रॅम. मीठ लागणार आहे, मिरची पावडर लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा पात आणि कोथिंबीर. त्याच्यानंतर अर्धा किलो बोनलेस घेतलेला आहे आपण, ज्याच्यात आपण बोन नसणार आहे, हड्डी नसणार आहे, असं असणार फक्त मांस चिकनचं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे सोया सॉस, टोमॅटो सॉस, ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली. त्याच्यानंतर एक अर्धा लिंबू लागणार आहे. टेस्टिंग पावडर तुम्हाला जर पाहिजे असेल तर अजिनोमोटो यूज करा, टेस्टिंग पावडर नसेल तर नाही यूज केलं तरी चालेल. आल्याचं बारीक केलेलं कुटण आहे हे. आल्ला आपण खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेला आहे. त्याच्यानंतर साधारणपणे 18 ते 20 मिरच्या खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर लसूण एक साधारणपणे 3 गड्डे चेचून घेतलेले आहेत, ते आपण यूज करायचे आहेत. आपण बोनलेस तळायसाठी आपण रेडी करून घ्यायचा आहे. त्यासाठी थोडासा घेतलेला जो मैदा आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. साधारणपणे 50 ग्रॅम मैदा टाकून घ्यायचा आहे. 50 ग्रॅम कॉर्न फ्लॉवर टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ ऍड करायचं आहे. अर्धा किलो चिकन साठी साधारणपणे एक अर्धा चमचा मीठ. त्याच्यानंतर थोडस मिरची पावडर, 1 चमचा मिरची पावडर ऍड करून घ्यायचा आहे. आणि हे जे मिश्रण आहे ते आपण मिक्स करून घ्यायचं आहे. या कॉर्न फ्लॉवर मध्ये आणि मैद्यामध्ये थोडस पाणी ऍड करायचं आहे आणि ह्याला आपण मिक्सअप करून घ्यायचं आहे. हातालाच करावं लागतंय, चमच्यानं होत नसतं हे. तर मित्रांनो, आपलं बोनलेस आता रेडी आहे. बोनलेस रेडी आहे. याच्यामध्ये आपण कॉर्न फ्लॉवर, मीठ आणि थोडेसे मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडंच अगदी चिमटभर एक अजिनोमोटो म्हणजे टेस्टिंग पावडर टाकलेलं आहे. आता याला आपण फ्राय करून घेऊया. त्याला भाजून घेतल्यानंतर याचे बारीक छोटे छोटे पीसेस करायचे. राईस मध्ये आपण त्याला ऍड करायचं आहे. तर मित्रांनो, आपण चिकन याच्यामध्ये सोडून घेतलेलं आहे. त्याला थोडस आता हलवायचं, पलटी करून घ्यायचं आहे. अगदी बोनलेस नसेल चिकन, जरी तुमचा असेल तरी चालेल. तर खाताना जरा हड्डी पीस लागतात एवढंच, बाकी काही नाही आहे. त्याला आता भाजून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, साधारणपणे आपण एक 7 ते 8 मिनिटं याला तेलामध्ये तळून घेतलेलं आहे. आता हे बोनलेस बाहेर काढून घ्यायचं आहे आणि हे जे सुरीने छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत, जे राईस मध्ये आपल्याला ऍड करायचे आहेत. तर मित्रांनो, आता आपण बोनलेस बारीक करून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला तेल ऍड करायचं आहे. साधारणपणे 100 मिली आपण तेल ऍड केलेलं आहे. थोडस गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये लसणाची पेस्ट, जे 3 गड्डे आपण लसूण घेतला होता त्याची पेस्ट, आलं जे चेचून घेतलं होतं ते आलं, आणि त्याच्यानंतर आपण जी मिरची बारीक केली होती ती मिरची याच्यामध्ये आपण ऍड करून घ्यायची आहे. त्याला भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण लांबट चिरलेला एक कांदा घेतलेला आहे, असा लांबसर चिरलेला, याच्यामध्ये आपण ऍड करायचं आहे. थोडासा कोबी लांबट चिरलेला आहे तो ऍड करायचा आहे. हे थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे आपण. हे आपण कांदा, लांबट कोबी, मिरची, आलं, लसूण
भाजून घेतलेला आहे साधारणपणे 3 मिनिटं हाय प्रेशर वरती. थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे. अर्धा छोटा लिंबू होता तो पिळून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण कांद्याची पात तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ठीक. कांद्याची पात ह्याच्यामध्ये निम्मी टाकून घ्यायची आधी. थोडीशी कांदा पात निम्मी भाजून घ्यायच्या. राहिलेली निम्मी आपण त्याच्यानंतर राईसच्या वरती टाकायचे आहे. ह्याच्यामध्ये जे आपण चिकन बोनलेस होतं जे बारीक करून घेतलेलं आहे तळल्यानंतर ते टाकून घ्यायचं आहे. मिक्सअप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण राईस ऍड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडस अजिनोमोटो टेस्टिंग पावडर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला वापरायचे असेल तर. त्याच्यानंतर मीठ 1 चमचा ऍड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण ग्रीन चिली थोडस ऍड करायचं आहे. छोटे छोटे पाउच मिळतात मार्केटमध्ये ग्रीन चिलीचे, टोमॅटो सॉसचे, सोया सॉसचे, रेड चिलीचे, ते घेतले तरी चालते. थोडासा टोमॅटो सॉस ऍड करायचा आहे. सोया सॉस, रेड चिली, कोथिंबीर ह्याच्यामध्ये ऍड करायची आणि ह्याला मिक्सअप करून घ्यायचं. तर मित्रांनो आपला चिकन फ्राय राईस रेडी आहे. भोसले रेसिपी कडून आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाला जाऊन फॉलो करा. सगळ्यात महत्वाचं तर बघा आपला राईस रेडी आहे. चिकन फ्राय राईस अगदी छान सुटसुटीत एकदम छान घरगुती पद्धतीचा